आज नागपुर के महानगर पालिका आयुक्त अभिजीत चौधरी ने पत्रकारों के साथ बातचीत करते हुए नागपुर के समस्याओं पर चर्चा की। उन्होंने नागपुर में 2025 के टारगेट को लेकर बताते हुए अन्य सभी कामों के बारे में चर्चा की। आयुक्त अभिजीत चौधरी ने बताया कि सभी कामों को प्रॉपरली एग्जीक्यूट करना है, कॉरपोरेशन का शहर खड़ा करना है और पत्रकारों के सवालों पर उन्होंने नागपुर के सभी कामों के बारे में जानकारी दी। मनपा पद भर्ती के बारे में भी जानकारी दी। उन्होंने बताया नगर निगम में भर्ती शुरू हो चुकी है। नगर निगम भर्ती की परीक्षाएं फरवरी में होगी। आईटी पार्क में स्ट्रीट फूड व्हीकल पर कार्यवाही होगी, इनकी भी उन्होंने जानकारी दी तथा स्लम एरियाज के समस्याओं पर भी उन्होंने गौर किया और स्लम एरियाज के समस्याओं पर समाधान के लिए चर्चा की। हे बघा, काही ठिकाणी हे नक्कीच डिले झालेला आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का, स्लममध्ये जेव्हा अतिक्रमणाची तक्रार येते ना, तेव्हा लगेच काउंटर कंप्लेंट्स पण फाईल होऊन जातात. म्हणजे तो इतका सोपा विषय नसतो. पण मान्य आहे मला की काही प्रमाणामध्ये अपील्स येतात आणि त्याच्यात दोन आहे. एक आपल्या स्लम अथॉरिटीकडे एक अपील येऊन जातं आणि त्याच्यानंतर इमिजिएटली जर त्यांचा डिसिजन मान्य नसेल तर ॲडिशनल कलेक्टरकडे अपील करतात ते आणि बरेचदा मग कोर्टातही जातात. तर त्या कारणास्तव तिथे डिले होतो बरेचदा. नाही, प्रत्येकता नाही, काही ठराविक केसेसमध्ये चालली असेल कदाचित. मी ॲक्सेप्ट करतो की ते हिअरिंग जे आहे त्या लवकर घेऊन त्याच्यावर निर्णय व्हायला पाहिजे. पण बरेचदा तो इश्यू खूप कॉम्प्लिकेटेड असतो, नेसेसरी डॉक्युमेंट सबमिट केले जात नाही. बरेचदा हिअरिंगमध्ये काही लोक ॲबसेंट राहतात आणि जर एकतर्फी पण निर्णय घेतला तर त्याचं मग पुन्हा आणखी कोर्टामध्ये त्याला लगेच स्टे वगैरे मिळून जातो. तर त्या कारणास्तवही डिले होतो बरेचदा. नाही, आम्ही मॉनिटर आता करतो आहोत की प्रकरण दाखल झाल्यापासून किती तारखेपर्यंत क्लिअर झालेले आहे याची जी आहे सगळी सिस्टीम आपली ऑनलाईन अवेलेबल आहे. प्रत्येक प्रकरण आपल्याला त्या GOC वीकच्या ज्या हे असतं सॉफ्टवेअरमध्ये पुन्हा टाकावं लागतं. एकदा त्याची एंट्री झाली की त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की किती प्रकरणं प्रलंबित आहे. तर ते एक आता आम्ही मॉनिटर करणार आहोत की दाखल झाल्यापासून किती दिवसामध्ये क्लिअर झालं किंवा अजूनही प्रलंबित आहेत म्हणून. हा झिरो पेंडन्सीचा जो विषय आहे ना, तिच्यामध्ये हा विषय टॅकल केला जाईल. ते काही ठिकाणी असणारच आहे. ते बेसिकली अशा वेळी रिअसेसमेंट केली गेली पाहिजे ज्या ठिकाणी आहे. मॅन पॉवरही बरेचदा कमी असते, फील्डवरचा जो असायला पाहिजे. दोन्ही तिन्ही प्रकार आहे, म्हणजे माहीत असूनही काम